करत असताना मागे युतीच्या सरकारचा जाहीरनामा सादर करत असताना आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं जाहीर केलेलं आहे। आम्ही 2017 साली आम्ही नव्हतो तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली होती ती कर्जमाफी झाली। 2019 ला उद्धव ठाकरे साहेब आम्ही सगळे सरकारमध्ये असताना आम्ही पुन्हा केली ती कर्जमाफी झाली। एक झाली पण महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने, एक झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने। दोनदा कर्जमाफी देऊन त्याच्यानंतर 0% व्याजाने पीक कर्ज देऊन त्याच्यानंतर आता तुमच्या विजेला 3, 5, 7.5 ला पूर्णपणे मोफत वीज देऊन या सगळ्या गोष्टी आपण करतोय। मित्रांनो, मी आता किंवा आमचं सरकार किंवा देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथराव शिंदे आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलेलो नाही। आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ते देणार आहे, परंतु हे देत असताना तुम्ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत घेतलेलं कर्जाचं व्याज तर द्यायचंच नाही, मुद्दल तरी देत चाला। कारण उद्याच्याला आम्ही काय करणार आहे की लागोपाठ 2 वर्ष किंवा जे काही ठरेल आमचं हे भरणाऱ्या शेतकऱ्याची कर्जमाफी, मग तुम्ही अडचणीत घ्या। कारण ऐका वेळेत परतफेड करणारा आमच्यावर चिडायला लागला। ते म्हणलं, दादा ही कुठली पद्धत हो तुमची? जे कर्ज थकवतात त्यांचं माफ आणि आम्ही वेळेत भरतो म्हणजे आम्ही मूर्ख? ही कुठली वेळ? तुम्ही आर्थिक शिस्त लावताना सगळ्यांना लावा आणि आर्थिक शिस्त जसा तुम्ही तुमचा प्रपंच करताना लावता तसं त्या ठिकाणी लावली पाहिजे। मी पुन्हा सांगतो, आम्ही कर्जमाफीपासून बाजूला गेलेलो नाही, त्याच्या संदर्भातली कमिटी नेमलेली आहे, त्यांना हे सगळा अभ्यास करायला सांगितलेला आहे। इन्फिनिटी, बिकॉन, सिस्पेला कोणी पैसे दिले? मी सांगितलं होतं भरत्या पैसे द्या पैसे। मी आज पण पुन्हा तुम्हाला सांगतो, तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो, राष्ट्रीयकृत बँक आहे, ज्या सहकारी बँकात चांगले लोक चालवतात त्या सहकारी बँकेत अशा ठिकाणी गुंतवणूक करा, अशा ठिकाणी पैसे लावा। एक जण येतो 10चे 20 देतो, दुबलाच म्हणून समजा। काही लोकांना 100-200 देतो, 300-200 लोकांना सांगा, अरे मला एवढे पैसे मिळाले त्या कंपनीकडनं, झाला दुसरा पागळलाच। कुठं किडूक मिडूक मोडून आणून सासऱ्याकडनं आणतोय, सासूकडनं घेतोय, कुठनं घेतोय आणि तिथं लावतोय आणि नंतर दादा पैसे गेले वाचवा। तुम्ही काही करणार आम्ही वाचवा, आम्ही काय मागता घेतलोय? असं नाही चालणार। कोणी तुम्हाला फसवलं तर त्याचा योग्य बंदोबस्त करू। ह्या कंपन्यांना मान्यताच नाही, कसं काय तुम्ही गुंतवणूक करताय? ह्याच्याही बद्दल आम्ही नवीन कायदा त्याच्यामध्ये आणतो। काही मल्टी स्टेट कंपनी आहेत, मल्टी स्टेट संस्था आहेत, काही सहकारी संस्था आहेत, त्याच्याबद्दल पण त्यांची प्रॉपर्टी लगेच काही तर काय करतात, इतकं सुंदर हे थाटतात काय शॉप त्यांचं ऑफिस आणि आमच्यासारख्यालाच बोलवतं या नक्कीच का पाहिला। आम्ही आधी सांगतो यायला हे विचारावं खरं आहे का काय खोटं आहे, ती अधिकृत आहे का अनधिकृत आहे? काय म्हणतात हे काय जाता जाता नुसती फीत कापायची, पण ती फीत आम्हाला अशी का अडचणीची ठरती? लोक म्हणतात तुम्ही फीत कापली म्हणून पैसे लावले, झालं बोंबाला सगळं। त्याच्यामुळं तसं काही करू नका। जे काही आहे ते एसपीशी मुख्य गृहमंत्र्यांशी बोलून त्याच्यातनं कसं पुढं जाता येईल, त्यांची प्रॉपर्टी काही तर प्रॉपर्टीज ठेवता येईल। रात्रीच कुठं पोवारा करतात पत्ताच लागत नाही, कुठं निघून जातात खूप जण। ते मध्ये टीव्हीवर कुठलं जाहिरात सुटायची ती तेलाची, बीडचा होता तिथे बरोबर आहे, त्याला माहिती त्याला गुंतवलेलं दिसते तिरुमला का काहीतरी होतं। फार वाट लागली वाट। तुम्ही जे जास्त देशात मार्केट चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त दर व्याजाचा सांगितला की समजायचं ही कधीतरी कुणाला तरी लावणार। काय लावणार तरी बघा, हे सगळं आहे। मी खोटं गळ्याच्या खोटं बोलत नाही, तुम्ही माझं ऐका। मी बारामतीकर सारखे ऐकतात म्हणून कुठे गेलीत बघा, तुम्ही कधी ऐकता कधी ऐकत नाही अशी गडबड करता। आज इथं राष्ट्रीय एकात्मतेचं महान प्रतीक श्रीगोंद्याचं ग्रामदैवत सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज यांचं मंदिराचा जीर्णोद्धार, तिथेही अडथळे
आपल्या इथं अडथळे आणायला लोक लय वाजतात असतात. नीट चाललं ना कुणीतरी वळून टाकलेला असतोच त्या गावात. हौसे नवसे गौसे कुणी ना कुणी असतात आणि ती बरोबर कुठेतरी माहितीचा अधिकार काढून त्याच्यात काहीतरी आपल्याला योग्य असेल आमचा पाठिंबा. पुन्हा म्हणत आला अजित पवार माहितीच्या अधिकाराला विरोध करत होता. नाही, त्याचा गैरवापर करू नये एवढंच माझं म्हणणं. त्यामध्ये हे अडथळे करून भव्य मंदिर निर्माण करण्याच्या करता आम्ही मदत करू. आपण अनेक ठिकाणी जीर्णोद्धार करतोय, तुम्ही काळजी करू नका. परंतु तुमचं इथलं कोणी मिटवायचं? मी आता चादर चळवळीला आत गेलो तर ही गर्दी मलाच आतमध्ये येऊन देणार आणि मग चादर चळवली आणि ते एकाने काढूनच घेतली आणि म्हणलं काय रे, म्हणलं नाही त्यांनी तुम्हाला दिले. अरे म्हणलं घाबरायला बारामतीला कोणाचा आवाज होत नाही, तू का असं करतोय? म्हणलं मी चादर चढवली, मी नियमाने केलेलं आहे, मी सगळ्यांचा मान सन्मान ठेवतोय, आम्ही सगळ्यांच्यावर श्रद्धा आहे. आणि हे काय करतात, हे आता तिथं झालं 2 तासापूर्वी, हे असलं वागणं बरं नवं, हे जमणार नाही. मग मी उद्या इन्स्पेक्टरला सांगेन माझ्या इथं मी चढवलेली चादर याने काढली, हे त्याला आतमध्ये कसं काय वाटेल त्याला? असं नाही चालणार. तुम्ही विचारांची लढाई विचारांनी करा ना. काही माझं चुकलं तर अजित पवार तुम्ही तिथं बोलला, पण ही चूक आहे, चूक असेल तर मी कबूल करीन. मी पण काही सगळ्यात बिनचूक आहे हा माझा दावा नाही. माझ्यापेक्षा कदाचित तुम्हाला एखाद्या गोष्टीची जास्तीची माहिती असेल. काय मी सर्व गुण संपन्न हा माझा दावा नाही. त्यामुळं जर एखाद्याने जास्त ज्ञान संपादन केलं तर त्याच्याकडनं समजून घ्यायला वाईट काय वाटायचंय? आपण शेवटी समाजाच्या करता काम करतो. त्याच्यामुळे इथं पण तुम्ही जर इथले सगळे त्यांच्यात एकोपा केला, जे काही कोडबाजी झाली, काय झालंय ते सगळं संपवलं तर मी त्यात मदत करायला तयार आहे.